सोलापुरातील करमाळा माढा तालुक्यातील केळी निर्यात शेतकऱ्यांना युद्धाचा मोठा फटका बसला। अमेरिका इराणच्या युद्धामुळे केळी निर्यात थांबली आहे। नवी मुंबईच्या JNPT बंदरावरून केळीचे 250 कंटेनर दुबई आणि इराणच्या हरमुज बंदरावर शनिवारी रोखण्यात आले। युद्धजन्य परिस्थितीमुळे हे कंटेनर पुन्हा JNPT बंदराकडे वळवण्यात आले। होळी सणानिमित्त येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे। याबाबत बाजार समिती आवारात सूचना फलकही लावण्यात आले। दरम्यान होळीच्या दिवशी भुसार धान्य लिलाव सकाळच्या सत्रात सुरू राहील। दरम्यान कांद्याला अगोदरच बाजारभाव नाही, त्यातच असं बाजार समिती बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 500 टनापेक्षा जास्त गव्हाची आवक होते। होळीनंतर गव्हाची आवक वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे यंदा गव्हाचे दर नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे। राज्यात 42,000 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसलाय। फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। हरभरा, गहू, ज्वारी, कापूस, मका, तीळ तसंच द्राक्ष, आंबा, कलिंगड, खरबूज, संत्रा, केळी, पपई आणि भाजीपाल्याला फटका बसलाय। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्यांदा जवस पिकाची विक्री झाली। या पिकाला प्रति क्विंटल 7,000 रुपयांचा दर मिळतोय। तर येत्या हंगामात जिल्ह्यात जवस लागवडीचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे।